मित्रांनो, आज आहे सप्त्याचा तिसरा दिवस आणि आमचं आता रोडपाली गावाचं इथे भजन आहे. इथं भजनाची तयारी चालू आहे, बघू शकता. राम कृष्ण हरी हरी जय जय कृष्ण हरी हरी जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय 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 राम शुक्ल पक्ष नवमी उमे सुरवरायोनी शुक्ल पक्ष नवमी उमे सुरवरायोनी मास ऋतू वसंताचा दिवस उत्तम मास ऋतू वसंताचा शुक्ल पक्ष नवमी उभे सुरवरायोनी शुक्ल पक्ष नवमी उभे सुरवरायोनी सप्तक मास वसंताचा दिवस उत्तम चैत्र मास वसंताचा मध्यानाशी दिन कर बळबर होया धीर. मित्रांनो, आता आपला भजन संपला आहे. आता थोड्याच वेळात आपलं कीर्तन पण चालू होईल. इथं सगळी कीर्तनाची तयारी चालू आहे. कीर्तनाची तयारी चालू आहे. सगळीजण आलेली आहेत, अजून म्हणजे यायची आहेत. आपण आपल्या रामाच्या मंदिरात आहे. हे आहेत म्युझिक सिस्टमवाले दादा आणि हे पण आता आपला थोड्याच वेळात कीर्तन चालू होईल.
गवानन्दकाननं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकर म्हणून विसरू नका. मग आम्ही विसरलो म्हणून आमची हानी झाली. आम्ही काय विसरलो? ज्ञानोबा तुकोबारायांनी प्रपंच करता करता जे नाम घ्यायला सांगितलं ते आम्ही विसरलो आणि म्हणून आमची हानी झाली. मग आमची हानी झाली, आम्ही विसरलो. मग आम्हाला आठवण करून द्या की आम्ही काय केलं पाहिजे. तुकोबारायांनी आठवण करून दिली. तुम्ही काय केलं पाहिजे? तुकोबारायांनी सांगितलं अभंगाचा प्रथम कापत छोटीशी शबरी अशी समोर आली आणि हात जोडले आणि मतंग ऋषीला म्हणून आली, महाराज माझ्याकडून अपराध झाला, महाराज मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा. अगं का क्षमा मागते? काय केले तू? महाराज मी अतिशय हीन कुळात जन्माला आलेली आहे, भिल्ल कुळात जन्माला आलेली आहे, असं असून सुद्धा आपल्या आश्रमाला मी स्पर्श केला म्हणून महाराज माझ्याकडून अपराध झाला. बघा अपराधाची भावना होती शबरीच्या अंतःकरणात. पण महाराज म्हणतायत अगं काळजी करू नको. काय ते नाव तुझं? शबरी माझं नाव. असं सांगितल्यानंतर मतंग ऋषीने तिला आशीर्वाद दिला. तुमच्या अंतःकरणात मी म्हटलं ना शुद्ध भाव असेल तर तुमचा पाठीलागा देव होतो, तुम्हाला संतांची भेट घडते आणि आपोआप चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मतंग ऋषी म्हणतात अगं शबरी मी आयुष्यभर साधना केली, आता माझी जाण्याची वेळ झाली. मी आयुष्यभर तप केलं, मी आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं, परिणाम मला देवाकडे जावं लागतंय. पण शबरी माझा आशीर्वाद तुला आहे, तुला देवाकडे जाय. एक ना एक दिवस भगवान श्री रामचंद्र प्रभू स्वतः तुझ्या या कुटीला पावन करण्याकरता तुझ्या घरी येतील. म्हणून शबरी तू त्या प्रतीक्षेमध्ये राहा. बरं का शबरी लहान होती, लहान अतिशय कोवळ्या वयाची शबरी, काळेभोर केस होते, पाणीदार डोळे होते, प्रचंड तेज शबरीच्या चेहऱ्यावर होतं, सुंदर अशी काया होती, दिसायला सुंदर असणारी शबरी लहान असताना मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा कार्यकर्ता त्या ठिकाणी रद्द झाली आणि इतक्या दिवस वाट बघितली, इतक्या दिवस की लहान असलेली शबरी म्हातारी झाली. काळेभोर केस पांढरे फटक झाले, दातांच्या पंक्ती निघून गेल्या, कमरेला असा वाक आला, हातामध्ये काठी आली, संपूर्ण त्वचा क्षीण झाली, जर्जर झाली, कानांना कमी ऐकू यायला लागलं, डोळे किलकिली झाले. पण एक गोष्ट मात्र तरुण राहिली, ज्याच्यामुळे श्री रामचंद्र प्रभू तिच्या घरी आले. डोळे किलकिली झाले पण नजरेतली प्रतीक्षा मात्र तरुण राहिली. तरुण राहिली नजरेतली प्रतीक्षा आणि रोज त्या प्रतीक्षेने प्रभूंची वाट बघायची. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, टाइम वाजव सगळ्यांनी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे कोमली के भावना. मित्रांनो आता कीर्तन संपलेलं आहे आणि आता सगळेजण जेवायला बसलेली आहेत. बघू शकता सगळेजण जेवायला बसलेली आहेत. मित्रांनो आज सप्त्याचा 3रा दिवस होता आणि उद्या 4था दिवस असणार आहे. तर आता आपण उद्या भेटूया.